हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रेश्मा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. सकाळी सकाळी उठून खाली गेले तर मम्मीची ऑलमोस्ट सगळी तयारी करून झाली होती. इथे बघा मम्मीनी चूल पेटवली आहे आणि अर्धे बटाटे चुलीवर आणि अर्धे बटाटे गॅसवर असे शिजायला टाकले होते, कारण बटाटे जवळजवळ 5-6 किलो होते, त्यामुळे एकत्र काही ते शिजणार नव्हते. मग दोन्हीकडे वेगवेगळे केले. बटाटे शिजून झाल्यानंतर त्या सगळ्या बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत. इथे बघा सगळ्या बटाट्यांच्या सालं काढून घेतली आणि त्याच्यानंतर सगळे बटाटे जे आहेत ना ते किसणीने किसून घ्यायचे. तर इथे जे आपण खोबऱ्या किसाची किसणी असते त्यांना आपण किसून घेणार आहोत. तोपर्यंत मी इथे साबुदाणे आहेत ना ते थोडेसे भाजून घेतले, म्हणजे ते पटकन मिक्सरमधून बारीक होतात. त्यानंतर बाहेर गेले आणि शेंगा शिजायला टाकल्या. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर पप्पांना त्यांच्या फ्रेंडनी शेंगा दिल्या होत्या, त्याच ह्या शेंगा आहेत. जे साबुदाणे आहेत ते आता मिक्सरमधून थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचे. खूप फाईन पावडर करायची गरज नाही पडत, थोडेसे भरडे राहिले तरी चालतात. तर ते मी आहे ते बारीक करून घेतले. त्याच्यानंतर जे हे साबुदाण्याचं पीठ आहे ते आता आपण बटाट्यामध्ये टाकून घेणार आहोत. ते बटाट्यात टाकून घेतलं. तोपर्यंत बघितलं तर बहिणीने अजून एक मस्त शक्कल लढवली होती. किसणीने किसण्यापेक्षा तिने स्मॅशर घेऊन डायरेक्ट बटाटे स्मॅश केले. हुशार आहे ती आधीपासूनच. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरच्या टाकल्या होत्या, कारण मिरच्या घरात भरपूर साऱ्या अवेलेबल होत्या, कारण चटणी कुटायची बाकी आहे. मग त्या मिरच्यांची अशी भरड काढून घेतली, म्हणजे जे आपले चिली फ्लेक्स असतात ना त्याच्यापेक्षा थोडीशी फाईन केले होते, थोडेसे फाईन तसे करून ते ह्याच्यामध्ये सगळ्या मिश्रणामध्ये टाकून घेतले. तर इथे बघू शकता. त्याच्यानंतर मम्मीला म्हटलं बाई मीठ तूच टाकून घे, चवीनुसार मीठ टाकलं इथे मम्मीने. आणि म्हणजे सगळं पीठ आहे ना ते मी एकजीव करून घेतलं. जास्त क्वांटिटी होती त्यामुळे थोडासा वेळ लागला. इथे बघू शकता खूप असा जोर लावायला लागतो आहे ते पीठ एकजीव करायला, पण ते सगळं करून घेतलं. चांगलं असं हलक्या हाताने हळूहळू केलं ते मिक्स होऊन जातं. त्यानंतर हे झाल्यानंतर मळून झाल्यानंतर ते पीठ आहे ते जवळजवळ 1.5 ते 2 तास आहे ना ते भिजू द्यायचं, कारण साबुदाणे असतात ते थोडेसे मग मऊ होतात. त्याच्यानंतर मग छान असे गोळे बनवले. इथे प्लास्टिकचा कागद घेतला आहे, तर हा कागद आहे ना म्हणजे पेपर प्लास्टिकचा जो कागद आहे तो आपल्या घरात जो अवेलेबल असेल तो घ्यायचा. थोडासा जाड असला पाहिजे. दुधाच्या पिशव्या वापरल्या तरी चालतात. त्याला तेल लावून घ्यायचं, बनवलेला गोळा त्याच्यावरती ठेवायचा आणि हे असं पापड मेकिंगचं जे मशीन असतं किंवा ह्याला रोटी मेकर पण म्हणतात किंवा पुरी मेकर म्हणतात, तर त्या मशीनमध्ये ठेवून असं प्रेस करायचं. छान असे पापड बनतात. तर इथे बघू शकता पापड बनलेत. आता ते पापड आहेत ते एका कागदावरती खाली टाकून घ्यायचे, ज्याच्यावरती आपण ते सुकवणार आहे. ते इथे बघा माझी बहीण एकदम प्रेमानं त्याला काढते. आणि तर झाले काढून. त्यानंतर ते पूर्ण उलटं टाकायचं पेपरवरती, वरून थोडंसं प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने. आणि जो तो कागद आहे ना प्लास्टिकचा तो हळूच असा उचलायचा. असे तुमच्याकडे एक मशीन आणि 4-5 कागद असले पाहिजेत. त्यामुळे एक पापड काढला, पटकन दुसरा काढला आणि एक जण बनवायला, एक जण टाकायला, एक जण गोळ्या बनवायला, असं जर तुमच्याकडे अवेलेबल असतील माणसं तर पापड पटकन होतात. एवढे पापड होते तरी पण आम्ही माणसं होतो भरपूर सारे, तरी आम्हाला ते बनवायला 4 ते 5 तास लागले. आणि ज्यावेळेस आम्ही कंटाळलो ना त्यावेळेस आमच्या लेकी पापड टाकत होत्या, पापड करत होत्या आणि पापूस टाकत होत्या. तर लेकींची खूप मदत झाली आम्हाला. म्हणून म्हणते लेकी खरंच असाव्यात, कारण लेकीशिवाय खरंच आराम नाही. म्हणजे आजही तुम्ही बघाल तर जेव्हा लेक येते ना तेव्हा आईला थोडा तरी आराम भेटतंच. त्याच्यामुळे लेक ही नेहमी असावी, लेकीशिवाय काहीच नाही, माझं असं म्हणणं आहे. एक बारकी लेक सोडली तर आमच्या 3 लेकी इथे कामाला बसल्या होत्या. त्यानंतर पापड बनवून झाले आणि इथे सुकायला टाकले. सुकून झाल्यानंतर त्या पापडांची बघा अशी काही अवस्था होती. पापड जागेवर एक पण नव्हता. सगळे वाऱ्याने उडत सगळ्या स्लॅपवर पसरले होते. सारखे गोळा करून जागेवर ठेवत होतो, परत जाऊन ते तसेच उडत होते. शेवटी कंटाळलो, पापड गोळा केले, एका गमल्यामध्ये ठेवले आणि त्याला 2 दिवस मस्त सुकवले. छान पापड तयार झालेत. पण अजून तुम्हाला मी तळून दाखवले नाहीत, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तळून दाखवेल. तर त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. बाय.